नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहे अमेरिकेतल्या 1 रुपयाच्या स्टोअरमध्ये, म्हणजेच $1 स्टोअरमध्ये। तर इथे सगळं असं $1 मिळतं आणि ते कसं आहे ते पण बघूया। आणि ते असं तुम्हाला पार्किंगची जागा पण खूप आहे। तर इकडे प्रत्येक शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अशी खूप मोठी पार्किंगची जागा केलेली असते। तर हे डॉलर ट्री स्टोअर जे होतं हे ओपन झालं 1955 ला आणि आता आपण इथे शॉपिंग करायला आलो आहे। आणि 2021 पर्यंत सगळे आयटमची किंमत $1 होती, पण आता त्याची किंमत $1.25 आहे। तर आता चला मध्ये जाऊया आणि शॉपिंग करूया। हे जे डॉलर ट्री आहे असं छोटं मॉल सारखंच आहे। तर या स्टोअरमध्ये आपल्याला असे खूप वेगवेगळे गोष्टी मिळतात, म्हणजे असं क्लिनिंगच्या गोष्टी किंवा स्नॅक्स, ड्रिंक्स किंवा अजून डेकोरेशन वगैरे। हे खूप काही असं व्हरायटी मिळते आपल्याला आणि हे एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये असतात, म्हणून ते सगळे $1 किंवा $1.50 किंवा $1.25 एवढा पैशामध्ये मिळतात। तर क्रिसमस खूप जवळ आलेला आहे आणि त्यांनी असे क्रिसमसचे डेकोरेशन ठेवलेले आहे आणि वेगवेगळे असे सीझनला वेगवेगळे असे त्यांचे आयटम ते मागवतात आणि वेगवेगळे चेंज होतात। तर मला दिसतंय असं इकडे गिफ्ट बॅग्स किंवा वेगवेगळे गिफ्ट कार्ड्स आणि बड्डेचे सगळे जे डेकोरेशनचे सगळं असतं ते सगळं, आणि अजून वेगवेगळे बड्डेचं यूज अँड थ्रोचे प्लेट्स किंवा स्पून्स, हे असं सगळं इथे मिळतं। $34,000पेक्षा पण जास्त ब्रँचेस डॉलर ट्रीच्या इकडे अमेरिकेमध्ये आहेत। तर लोकांना जे छोटे छोटे गोष्टी लागतात ते असं इकडे आणायला येतात आणि खूप परवडतं पण लोकांना। असं शॉप छोटं असल्यामुळे लगेच असं गोष्टी पण लोकांना मिळतात। असं मोठं मॉल नाही आहे, मोठ्या मॉलमध्ये कसं खूप वेळ लागतो गोष्टी शोधायला, पण डॉलर ट्रीमध्ये सहजच मिळून जातात। तर तुम्हाला इथे दिसत आहे की घरातल्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात, पण त्याची क्वांटिटी थोडी कमी आहे। तर इथे तर प्लॅस्टिकच्या पण गोष्टी मिळत आहेत किंवा बादली, झाडू, कुंड्या, हे असं सगळं इथे दिसतं आहे। हा सगळं असं क्लिनिंगचं सेक्शन आहे आणि इकडे असे सगळे क्लिनिंगचं गोष्टी दिसत आहेत। किती छान अशी संकल्पना आहे की सगळे असे वस्तू घरातले ते सगळे $1 एका प्लेसमध्येच मिळतात। असं आपल्याकडे झालं तर किती बरं होईल ना। तुम्ही समजा अमेरिकेमध्ये येणार असाल तर असे किचनचे चमचे किंवा वेगवेगळे असे ॲक्सेसरीज किचनचे ते इकडे सगळे डॉलर ट्रीमध्ये मिळतात। काचेचे असे ग्लास किंवा असे वेगवेगळे काचेचे भांडे पण $1 आपल्याला मिळायला भेटले, किंवा कप्स पण होते। स्टेशनरी किंवा पेंटिंग किंवा वही, पेपर, सगळे पेन सगळं होतं, म्हणजे सगळ्याच गोष्टी इथे मिळत होत्या। तर आता आम्ही सगळे सामान घेऊन आलो आहे या दुकानामधून $1.25 मध्ये। तर हे तुम्हाला दुकान कसं वाटलं ते मला नक्की कळवा। असं आम्ही काय शॉपिंग केलं ते कसं वाटलं ते पण मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। बाय।